चला मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली. तर आज आपण कुठं जायचं? आज आपण पंढरपुरात आल्यानंतर आपला मनीषा आजचा कितवा दिवस? तिसरा ना? तिसरा म्हणजे निघालो तो एक दिवस, बरोबर. कालचा एक दिवस आणि आजचा एक दिवस. आज आपला तिसरा दिवस. प्रवास सुरुवात. काय गं तो लॉक तू ठेवला सोडत बघ शोध येऊन खोललाच ना. तर अशा प्रकारे आजचा तिसरा दिवस आपला पंढरपुरात आपण आहोत. तर आज आपण जाणार आहोत दोन गोष्ट बघायला. ते म्हणजे काय, आज पुंडलिक राय आणि आज माझी चंद्रभागा माता. काल बघितलीत तुम्ही, तुम्हाला मी ते काय दाखवताना ग, काल काय दिंडीरवन दाखवताना तशी तुम्ही चंद्रभागा माता बघितलीच. पण तरीसुद्धा आज चंद्रभागा माता आपल्याला पाहायला जायचंच आहे. पण त्याच अनुषंगाने चंद्रभागा मातेचे काही आपल्याला काय फळ प्राप्त होतो ते आपण चंद्रभागा मातेजवळ जाऊ, तिथं बघू. त्यानंतर पुंडलिक रायाचं दर्शनाचं फळ काय भेटतं ते आपण तिथं जाऊन पाहू, बरं का. चला, खूप आनंद येणार आहे. जाऊया. आज आपला विषय आहे चंद्रभागा माता आणि पुंडलिक राय. आणि कदाचित जर इच्छा झालीच तर आपण नदीपलीकडे इस्कॉन टेम्पलला सुद्धा जाऊ, बघूया. आपण आपली मंडळी येत आहेत, दीपक महाराज वगैरे ते, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी ठेवावं लागेल आपल्याला. तर त्याकरता आपण विचार करू तिकडे जायचं का नाही, मग ते आल्यावर जाऊ. तर सध्या तरी आज आपण चंद्रभागा मातेजवळ जाऊ, पुंडलिक रायाजवळ जाऊ, या दोघांचं दर्शन करू. दोघांच्या काय आपल्याला फळ भेटतं, त्यांचं दर्शन केल्याने, स्नान केल्याने, ते सर्व पाहूया. नंतर प्रोग्राम बघूया. चला, नर्मदे हर श्री विठ्ठल. चला तर मंडळी, आपण आलेलो आहोत. हे आहे माझं पुंडलिक रायाचं मंदिर. ही मंदिरं कुठली आहेत? पुंडलिक रायाचं मंदिर, ही माझी चंद्रभागा. आपण तुम्हाला सांगितलेलं का यांना सगळ्यांना आपण फायदा सांगू ना? सांगायचा का फायदा यांना? पक्का फायदा सांगायचा. चला जाऊ, चला आतमध्ये. पुंडलिक रायांच्या दर्शनासाठी ही रांग आहे. या रांगेतून आपल्याला जाऊन पुंडलिक रायांचं दर्शन घ्यायचं आहे. इथं आपल्या आईवडिलांच्या नावाने कोणी अन्नदान करत असतं. त्याचं मंडप इथं बाहेर घातलेलं आहे. अधिक मासानिमित्त पुंडलिक रायाच्या दारामध्ये इथं येऊन आपल्या आईवडिलांच्या नावाने अन्नदान कोणी करत असतं. नावाने 100 रुपये. तुम्ही इथं भेटले, आम्हाला आनंद झाला. मी काय करतो, जेवण करून 3 वाजता येतो. बरं, सप्त्याला आहेत का? काय नाही, इथं आहे. तुम्हाला माहिती आहे का? हो, हो. माऊलीचा रामकृष्ण हरी बाबा. ही आहे जळोजी मळोजी यांची समाधी आहे. पण बघा किती दुर्दैवी अवस्था आहे. लोकांना माहितीच नाही हे काय आहे. आणि लोक खुशाल याच्यावर आपले कपडे वाळत घालतात, कपडे बदलायला याच्यावरच चढतात. पण ही एवढी पावन आणि पवित्र समाधी आहे. ही गंगू काका शिरवळकर यांचे जे 2 टाळकरी होते, जळोजी आणि मळोजी, त्यांची ही समाधी आहे. लोकांपर्यंत मला हाच काय बोलतात त्याला, मेसेज पोचवायचा आहे का बाबांनो, पंढरपूरला या, पण जरा पवित्रता राखा. ही जळोजी मळोजी म्हणजे कोणी साधारण व्यक्तिमत्व नाही आहे, बरं का. ही जळोजी मळोजी म्हणजे गंगू काका शिरवळकर यांचे टाळकरी. फक्त टाळकरी नाही तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, हा पांडुरंगाच्या मंदिरातला तो पुढचा लाकडी मंडप विना आहे ना, विना मंडप पुढचा मंडप आहे, तो लाकडी मंडप यांनी बांधलेला आहे. तर त्यांची ही समाधी आहे. पण फार दुर्दैवी अवस्था आहे. लोकांना माहिती नाही ही समाधी काय आहे, कोणाची समाधी आहे. त्याच्यामुळं काका
लोकांना माहिती नाही हे काय आहे बरं का. ते त्याच्यामुळे याची ही दुर्दैवी अवस्था आहे. हां, ही जळोजी मळोजींची समाधी आहे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जे लाकडी मंडप बांधलाय ना तो यांनी बांधलाय आणि यांच्या समाधीवर आपण असं हे ठेवतोय. किती वाईट आहे की नाही. हे बरं नाही आहे. असू द्या, तुम्हाला माहिती नाही कोणाला तरी एकच इच्छा आहे आपल्या बघणाऱ्यांना का हे काळजी घ्या या गोष्टींची. हे आपले तीर्थक्षेत्र आहे. हे जळोजी मळोजींची समाधी आहे. हे गंगू काका शिरवळकर यांचे हे 2 टाळकरी होते. तर चला, यांचं समाधीचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. पुढं बघूया आपण. हा आहे लोहदंड तीर्थ. या लोहदंड तीर्थ इथंच जो चंद्राची जी भग गेली, चंद्र झाला काळा, नाही इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, जी चंद्राची जी भग गेली तो हा क्षेत्र जो लोहदंड घेऊन ते फिरत होते संपूर्ण पृथ्वी तळावर. त्यांच्याकडं लोहदंड दिलता का तुमचा पाप हा कुठं जाईल तर त्याच्यासाठी ते फिरत होते. अख्खा समस्त पृथ्वीतळ फिरून झाल्यानंतर नारद मुनींनी त्यांना एक क्षेत्र सांगितलं का अशा अशा क्षेत्रावर जा, तिथं ही भीमामाई वाहत आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि तिथं हा एक तीर्थ आहे लोहदंड तीर्थ. त्या तीर्थावर जाऊन तुमचा तो लोहदंड ठेवा. त्याचं जर पाणी झालं तर तुमचे पाप नष्ट होणार हे 100%. मग तेव्हा चंद्रदेव इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी त्यांचा जो लोहदंड होता ना तो लोहदंड इथं टेकला. इथं टेकवल्यानंतर त्याचं पाणी झालं म्हणून याला नाव पडलं लोहदंड तीर्थ. आणि आणि त्याच्यानंतर चंद्राची जी पाप गेली, चंद्राची जी भग गेली म्हणून नाव पडलं चंद्रभागा बरं का. तर अशा प्रकारे हा लोहदंड तीर्थ आहे. आणि इथंच पूर्वी दगडी नावसुद्धा होती, पण आता जास्त पाण्यामुळं ती नाव मंदिराजवळ नेण्यात आलेली आहे. ती कोणाला आता जास्त दर्शनासाठी आणण्यात येत नाही, कारण की तेच लोक परत नाव वाचली का त्याच्यात बसतात, खूप काही ना काही करतात. रामकृष्ण रे बाबा, वा तुम्ही पुंडलिक राहत आहेत बरं का. वा ओढीवाले वा रामकृष्ण हरी इथं. बरं पुजारी आहेत का अभंग. हां वा वा वा. हां, आता काय करणार आता. वा वा, खूप छान. तर चला, हे लोहदंड तीर्थ बाबा इथं आतमध्ये पूर्वी चक्रतीर्थ आहे एक. हां, हे लोहदंड तीर्थ आहे. इथं आतमध्ये आहे ना, मी एक मोठ्यांच्या मुखातून वाक्य ऐकलेलं आहे प्रमाणासहित. इथे एक चक्रतीर्थ आहे बरं का. मला सुद्धा माहिती आहे का पाणी सुकल्यानंतर आतमध्ये एक असं काहीतरी कुंड टाईपचं आहे जेव्हा पूर्ण पाणी सुकतं ना. पण ते चक्रतीर्थ तुमच्या आमच्या दृष्टीला पडण्यासारखं नाही बरं का, कारण की आपण प्राकृत लोक आहोत. चक्रतीर्थ पाहण्यासाठी आपला खूप तपश्चर्या करायला लागेल, साधुवर्य बनावं लागेल, पण ते आपल्या ठिकाणी शक्य होणार नाही. जे साधू मंडळी आहेत, जे संत मंडळी आहेत, ते त्यांना तो चक्रतीर्थ दिसतो, तो इथं आहे. आणि हा लोहदंड तीर्थ. आणि हे माझी गंगू काका शिरवळकरची समाधी, हे माझे पुंडलिकराय आणि ही माझी चंद्रभागा. चला मंडळी, ही आहे माझी चंद्रभागा माता. आताच आपण गंगू काका शिरवळकर यांच्या टाळकऱ्यांची, म्हणजे कोण सांग मला नाही नाव, जळोजी हां, कारण की ही मगाशी बोलवती साळोजी मळोजी नाही, जळोजी मळोजी. ओके, तर जळोजी मळोजींची समाधी पाहिली, चक्रतीर्थ पाहिला, लोहदंड तीर्थ पाहिला, जिथं नाव होती ते पाहिलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं आणि चंद्रभागा मातेचं दर्शन घेतलं. आता ते तिथंच. आणि आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जे सांगायचं होतं का चंद्रभागा मातेचे दर्शनाची फलश्रुती बरं का. चंद्रभागेमध्ये आले, स्नान करा. स्नान केल्यानंतर तुम्हाला काय फायदा आहे, काय, चंद्रभागे एकाकरिता स्नान, तुझे दोष पळती रानोरान. चंद्रभागेमध्ये या, स्नान करा. आता तुम्ही म्हणाल का अरे स्नान नको, खूप गार पाणी आहे, मला ताप आला आहे, स्नान नाही करायचं, दुसरं काहीतरी सांगा. बरं, दुसरं सांगतो ऐका. दुसरं काय, या आणि चंद्रभागा मातेला डोळ्याने फक्त बघा. त्या ब्रिजवर जा, तिथं वरती ब्रिज आहे, त्या ब्रिजवर आणि तिथून बघा फक्त, स्नान नाही, काही नाही, येऊ पण नका, फक्त बघा. फायदा काय, अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त बघण्याने एवढं पुण्य आहे. मग तुम्ही म्हणणार महाराज कुठं बघायला आम्हाला टाईम आहे, आम्हाला इथं यायलाच वेळ नाही, कधी येऊ आणि कधी चंद्रभागा माता पाहू. पण दुसरं काहीतरी सांगा, सोपं सांगा आणखीन. बरं, आणखीन सोपं सांगतो. बरं घरीच राहा. अगदी एकदम बसले आथरुणात, झोपेतून उठ आणि आथरुणात बस. आणि काय म्हण माहिती आहे का,
चंद्रभागा 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 चंद्रभागा. हा जप कर. जप केल्याने फायदा काय? काय फायदा? दोष जाती भंगा नाम घेता अनुपम्यवा आहे पुढे चंद्रभागा दोष जाती भंगा नाम घेता. फक्त चंद्रभागेचं नाव घेतल्याने आपले जेवढे दोष आहेत तेवढे नष्ट होऊन जातील. असा हा चंद्रभागा मातेचा हा तीर्थ आहे. अतिशय सुंदर. पूर्वी चंद्रभागे मातेच्याबद्दल एक चर्चासत्र झालेलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी बरं का परभणीकर त्यांना एक प्रश्न विचारला इकडं का पाण्यात सर्वात शुद्ध पाणी कुठला म्हणजे उत्तम पाणी चांगला शुद्ध पाणी कुठला. तर रंगनाथ गुरुजींनी उत्तर दिलं का गंगेचं पाणी शुद्ध आहे. गंगेचं पाणी शुद्ध. मग ते म्हटलं काय महाराज तुम्ही चंद्रभागेच्या किनाऱ्यावर राहता आणि पार एकदम तुम्ही गंगेचं पाणी शुद्ध सांगता. ते म्हटले तुम्ही प्रश्न पाण्याचा विचारला म्हणून मी तुम्हाला उत्तरसुद्धा पाण्याचं दिलं. म्हणजे हो शुद्ध पाणी गंगेचं आहे पण चंद्रभागेमध्ये कुठं पाणी वाहतं. मग चंद्रभागेमध्ये तर साक्षात अमृत वाहतं. त्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगतो. हां पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी बरं का पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी अमृत संजीवनी पुण्यराशी असा हा प्रमाण आहे. तर या प्रमाणाने सिद्ध होतं का हे पाणी नाही हे अमृत आहे. याचं जर तुम्ही प्राशन केलं तर दुसाध्य रोग असला तरी तुम्हाला तो निघून जातो. चंद्राचा रोग गेल्यावर तुमचा रोग का नाही जाणार. एवढा हा पवित्र हा चंद्रभागा मातेचा तीर्थ आहे. या तीर्थाला या स्नान करा. नाही स्नान जमलं दर्शन घ्या. नाही दर्शन जमलं तर कमसे कम चंद्रभागा मातेचं हे घ्या काय बोलतात त्याला नाम घ्या बरं का. एवढं पवित्र हा चंद्रभागा मातेचा एकदम तीर आहे. या स्नान करा. तर चला हे झालं चंद्रभागे मातेबद्दल. आणि आता म्हणजे पुंडलिकरायाबद्दल. म्हणजे पुंडलिकरायाचं काय सांगताय किती फळश्रुती सांगू. मला जेवढे येतील तेवढे ना. बरं चला आपण प्रयत्न करू. हे आहे पुंडलिकराय. आता पुंडलिकरायांचे 5 फळश्रुती. क्षमा करा चंद्रभागा मातेबद्दल एक आणखीन गोष्ट सांगायची राहिले. चंद्रभागा माता कोणाला बोलतात चंद्रभागा. तर एकदा स्वर्गामध्ये भगवान पंढरीनाथाने सगळ्या नद्यांना बोलवलं. त्याच्यात मंदाकिनी मातेला मंदाकिनी म्हटली जी भागीरथी जी आणि भोगावती या तिघांना आवाहन केल्यानंतर या तिघांना सांगितलं का बा पृथ्वी तळावर पाप माजलेलं आहे तर चला आपल्याला खाली जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चला. देवांनी सांगितलं का आता तुम्ही या पृथ्वी तळावर जा आणि इकडले पाप नष्ट करा. तर त्याच्यानंतर सर्वात प्रथम जर सांगितलं असेल तर कोणाला मंदाकिनीला सांगितलं तर मंदाकिनी तू खाली जा. मंदाकिनी भोगावती आणि भागीरथी. तर मंदाकिनीला आव्हान केलं देवाने. देव म्हटले जा खाली भरपूर पाप झालेलं आहे तर तू खाली जा. तर मंदाकिनीने फक्त स्वर्गातून असं डोकवून खाली पाहिलं तर तिला दिसली चंद्रभागा. म्हटलं हां ती एवढी लादली महाराज. तर मंदाकिनी स्वर्गीला जो राहिली ती लाजून स्वर्गात राहिली मंदाकिनी. त्याच्यानंतर मग तिचा काय पत्ता नाही राहिला. मग देवाने सांगितलं बाबा तू नको जाऊ चल तुझं झालं तू आता स्वर्गातच राहिली. मग आता भोगावतीला सांगितलं का तू जा. बरं ठीक आहे. ती म्हटली हो जाते आत्ता जाते डोळे मिटून जाते. तर ती निघाली भोगावती निघाल्यानंतर तिने डोळे मिटले आणि इथं आल्यानंतर तिने डोळे खोलले. तिने डोळे उघडून पाहिले तर का चंद्रभागा माता ती एवढी लादली का ती पाताळात गेली. हां कोण भोगावती पाताळी प्रवेशली भोगावती ही पाताळात प्रवेश झाली. त्याच्यानंतर शेवटचा नंबर आला भागीरथीचा. म्हटलं अरे भागीरथी आता तू तरी जा. तर भागीरथी म्हटली आत्ता जाते. भागीरथी मातेने खाली आल्यानंतर तिने पाहिलं अरे बापरे चंद्रभागा माता ती एवढी लादली का तिची 1000 तुकडे झाले. सहस्त्रभागा भेने होऊन भागीरथी सागरा मिळाली वेगी झाली. ती जाऊन सागराला मिळाली. याला म्हणतात चंद्रभागा. एवढा हा पवित्र आणि पावन हा चंद्रभागा मातेचा तीर्थ आहे. या तीर्थावर येऊन आपल्याला स्नान करायला पाहिजे. नाही स्नान करता आलं डोळ्याने बघितलं पाहिजे. नाही डोळ्याने बघितलं आलं पण त्याचं नामजप करता आलं पाहिजे. अशी 3 फळश्रुती आहेत चंद्रभागेची. तर या आणि चंद्रभागा मातेचं स्नान करा. चला पुंडलिकाच्या मागच मंदिराच्या इथं एक मंदिर आहे. श्री पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर. जाऊया. हे वीट मागे भिरकावलेले पुंडलिकराय आईवडिलांची सेवा करत असताना असा हा दृश्य आहे.
पुंडलिकरायांच्या मंदिराच्या पाठीमागेच ही जी समाधी आहे ही कोणाची आहे बाबा? गोविंद महाराज आंबेनेळकर, तुकाराम महाराजांचे शिष्य, सखाराम महाराज. ओके ओके. तर चला मंडळी, हे आहे माझ्या पुंडलिकरायाचं मंदिर. आणि पुंडलिकाचं दर्शन घेतल्याने काय काय फळश्रुती प्राप्त होते? मनीषा, तुला काय काय पाहिजे फळश्रुतीमध्ये? पुंडलिकरायांचा पहिले काय तुला सांगू? भेटीचं दर्शन. भेटीचं सांगू का? हा. बरं, भेटीचं प्रमाण सांगतो तुम्हाला. या आणि पुंडलिकाला भेट द्या. भेट दिल्याने काय होईल? जाता पुंडलिकाच्या भेटी न समय आनंद त्या पोटी. आनंदाचा त्याला एवढा आनंद होईल, त्याला फार फार म्हणजे खूप आनंद होईल. त्याच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतील. एवढा आनंद पुंडलिकरायाच्या दर्शनाने होईल. जाता पुंडलिकाचे भेटी न समय आनंद त्या पोटी. दुसरा काय सांगू? ओके, आपलं झालं पुंडलिकाच्या भेटीबद्दल. दुसरं, समजा तर भेट नाही, गर्दी असलेला की हाकलतात नाही का, घेतलं का फेकला, तर नको बाबा भेट घेऊ. पण दुसरं काय सांगू? दर्शनाचं फळ सांगू. बरं, दर्शनाचं फळ सांगतो तुम्हाला. मुकुटमणी पुंडलिक दर्शने पातकन असती. तुमचे कितीही पाप असून द्या, ते पाप नाश होतं पुंडलिकाच्या दर्शनाने. त्याच्यामुळे या आणि पुंडलिकाचं दर्शन घ्या. मुकुटमणी पुंडलिक दर्शने पातकन असती. पुढं समजा दर्शन नाही झालं तर मग दृष्टीदर्शन बघायचं तुला? दृष्टीदर्शन. बरं, दृष्टीदर्शन बघ. दृष्टीदर्शन म्हणजे ऐका, ही जळोजी मळोजी समाधी आहे. याच्यासमोर आज पुढं आलं का, बघा बोट दाखवते, याच्या पाठीमाग ग्रिल आहे. ग्रिल हां, पुंडलिकाच्या असं फिरून आलं का पुढं ग्रिल आहे. ते ग्रिलमधून पुंडलिकराई दिसतात हा का मनीषा? ग्रिलमधून पुंडलिकराई दिसतात. या आणि पुंडलिकाला फक्त दृष्टीने बघा. नका तुम्ही मिठी नका मारू, आलिंगन नका देऊ, नका दर्शन करू, ठीक आहे. या पण त्या ग्रिलमधून पुंडलिकराय अशी दिसतात. फक्त जा आणि पुंडलिकरायांना बघा. फळ काय? अवघी या संता एक वेळा भेटी. आणि पुढं पुंडलिक दृष्टी देखलिया अवघी या संता एक वेळा भेटी. पुंडलिक दृष्टी देखलिया. असा नुसतं पुंडलिकरायांचेच नाही तर समस्त संतांचं, सकळ संतांचं दर्शन जर कशाने होत असेल तर पुंडलिकरायाला फक्त बघितल्याने. पुंडलिकरायाला बघितलं का सकळ संतांचं दर्शन होतं. एवढं पुण्य आहे, एवढं पवित्र आहे पुंडलिकराय. बरं महाराज, तिथं आता ते रांगेने ते भटजीबुवा उभं असतात, सगळे उभे असतात, तर त्याच्यामुळं पुंडलिकराय दिसत नाही. मग पुढं तुला काय सांगू आता? सांग लवकर, तू विसरलीस. पुढं काय? आलिंग भेटीचं झालं, दर्शनाचं झालं, दृष्टीदर्शनाचं झालं. आता नमस्कार. तू जिथं उभी आहेस ना तिथून नमस्कार कर पुंडलिकाला. ओके, वास, तुला काय पुण्य भेटलं माहिती आहे? हां, पुंडलिके नमस्कार. सकळ पूर्वजा उद्धार. तुझ्या सकळ पूर्वजांचा उद्धार झाला हे 101%. बरं का? तुम्हाला तर नाही होत ना, तर लांबूनच फक्त पुंडलिकाला नमस्कार करा. नमस्काराचं फळ आहे पुंडलिके नमस्कार, सकळ पूर्वजा उद्धार. आता राहिला शेवटचा. आता जर समजा वारी भरलेली आहे, नमस्कार करायला आपल्याला ज्ञानोबा तुकाराम वारकरी चालतात, आपल्याला नीट उभं राहून देत नाही. मग काय करायचं? मग काही नका करू. तुम्ही जिथं आहात तिथं शांत चित्ताने बसा. तुमच्या घरी आहात, कुठे आहात, शांत चित्ताने बसा. आणि काय करा? काय म्हणा? वाचेने काय म्हणा? पुंडलिक 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 पुंडलिक. पुंडलिकरायाचं नामस्मरण करा. त्याचा फायदा काय? तर त्याचा फायदा असा आहे, पुंडलिक म्हणता वाचे पाप जाते रे जन्माचे. एवढा फायदा माझ्या पुंडलिकरायांचा आहे. असे 5 फायदे पुंडलिकांचे, 3 फळश्रुती आपण चंद्रभागा मातेचे पाहिले. तर आजच्या दिवसाची व्हिडिओ आपली खरंच खूप छान आणि सुंदर झालेली आहे. आणि तिथं पुढं आहे ना ते बांधारा बांधला आहे. आता याच्यात दिसत नाही. ओके, तो बांधारा दिसतोय का? त्या बांधाऱ्याच्या अलीकडं एक नारद मुनींचा मंदिर आहे. बरं का? ते नारद मुनींचा मंदिर खाली पाण्यात आहे. तो नारद मुनीचं मंदिर पाण्यात आहे. पण पूर्वी दिसायचा, आता बांधारा बांधल्यामुळं तो मंदिर दिसत नाही. त्याचीसुद्धा खूप छान कथा आहे, ते उद्या परवा सांगूया. तर चला, आजच्या दिवसाचा आपला खूप सुंदर असा चंद्रभागा मातेचं दर्शन झालेलं आहे, पुंडलिकाचं दर्शन झालेलं आहे, जळोजी मळोजींच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे, चक्रतीर्थ, लोहदंड तीर्थ, त्याच्यानंतर आपण जिथं नाव तरते ते सुद्धा आपण क्षेत्र पाहिलेलं आहे. तर तुझा आता काय इच्छा आहे? बस ना आजच्या दिवसातली. हां, तो एक बघायचा होता. कुठला? नंदी महाराज. अच्छा, नंदी महाराज बघायचं तुला? बरं ठीक आहे.
ते नंदी महाराज म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला, पण नंतर सांगतो. चला. पांडुरंग अवतार करोनिया तीर्थविषय केला जगाचा उतार धर्माजी भक्तराया जीवना. चला श्री विठ्ठल मंडळे, आणि अशा प्रकारे आपला आजचा दिवस आपला कार्य सफल झालेला आहे. आज आपण काय पाहिलं तर आज आपण पाहिलं पुंडलिकरायांचं दर्शन केलं, आज चंद्रभागा मातेचं दर्शन केलं, चंद्रभागेचे 3 फळश्रुती सांगितल्या, चंद्रभागामध्ये नक्की तीर्थ काय ते सांगितलं. त्यानंतर आपण पुंडलिकरायांचे 5 फळश्रुती पाहिल्या, जळोजी मुळोजींची समाधी पाहिली, लोहदंड तीर्थ पाहिलं, चक्रतीर्थ पाहिलं, जिथं दगडाची नाव तरली तो क्षेत्र पाहिला. बरं का, आजच्या दिवसाला एवढं बस. आता बघू बाकी उद्या काहीतरी काही ना काय करू. तर चला आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इथंच एंड करतो. पुन्हा एकदा सर्वांना शिवरात्री, श्री विठ्ठल नर्मदे.